पण पाण्याचा प्रश्न आजही ऐरणीवरच आहे. आहेच ना. जर माझं सरकार असतं तर कालच्या डिसेंबरपर्यंत समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करून मी मुंबईला दर दिवशी 400 MLD म्हणजे तानसातनं जेवढं पाणी येतंय तेवढं पाणी मी सुरू केलं असतं द्यायला, आणि तो यशस्वी झाल्यावरती आणखीन वाढवलं असतं. पण हे असं करणं शक्य म्हणजे काय म्हणजे समुद्राचं पाणी मी दिली होती ना, ऑर्डर दिली होती. माझं सरकार यांनी 2022च्या जूनमध्ये पाडलं. 2022चा महापालिकेचा अर्थसंकल्प तुम्ही उघडून वाचा. त्याच्यात कमिशनर चहलनी ते दिलं होतं 400 MLD पर डे, आणि मला वाटतं डिसेंबर 25 पर्यंत हा सुरू झाला असता. आज त्यांनी तो प्रकल्प एक सुद्धा वीट रचलेली नाहीये, मारून टाकला, आणि गारगाई पिंजाळमध्ये तिकडे बनवायला 6 लाख झाडं कापणार. समुद्राचं पाणी आपल्याला पाऊस पडो ना पडो आपल्याला उपलब्ध आहे. हे गारगाई पिंजाळमध्ये 6 लाख झाडं कापणार, पाऊस पडला नाही पडला खर्च वाया आणि पर्यावरण मरणार. ते म्हणतात आम्ही रिपोर्ट्स पण दिलेले आहेत, या आधी सुद्धा जी झाडं कापली होती ते दाखवलेलं आहे. किती कापलेत ते ना. किती मुनगट्टीवारांची 30 कोटी झाडं मोजून द्या ना मला. मुनगट्टीवारांना लावलेली 30 कोटी झाडं मोजून द्या. ते म्हणतात फोटो दिलेत आम्ही. कसले फोटो? मुंबईचं कांदळवन चंद्रपूरमध्ये लावल्याचे फोटो दाखवा ना. मुळात त्यांना कळतच नाहीये पर्यावरणाचं. कांदळवन हे समुद्राच्या किनारी असतं, हे चंद्रपूरच्या इकडे कुठे लावणार? मग नागपूरमध्ये समुद्र का नाही करत हे लोक? करू शकतात. मोदी येतो मुमकिन आहे. नमकीन आहे नमकीन आहे म्हणजे ते मुमकिन आहे, समुद्र आहे म्हणून नमकीन आहे. अगदी